तुमच्या मनामध्ये जी तळमळ आहे, तुमच्या मनात जी इच्छा आहे, पंढरीच्या पांडुरंगाला, पंढरीच्या विठोबाला तुम्ही मनापासून जिथे टिकली लावता त्या ठिकाणी पांडुरंगाचं द्वार आहे. तुम्ही मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून त्याला ओरडून ओरडून मनापासून त्याला सांगा, पंढरीच्या विठ्ठला आज तुला ऐकावं लागेल. मनापासून बोलण्याचा प्रयत्न केला. नामदेवाशी पांडुरंग बोलत होते, आज तुमच्याशी देखील तो पांडुरंग बोलणार आहे. पांडुरंगाने नामदेवावर जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम आज प्रत्येक आईवर, प्रत्येक भावावर करणार आहे. फक्त आपण किती मनापासून बोलतो, आपण किती त्याचा मनापासून धावा करतो, त्या पद्धतीने प्रत्येकाशी तो बोलणार आहे. आयुष्यातली सगळी दुःख, सगळी कष्ट त्याला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करा. पांडुरंगाला सांगा, हे पांडुरंगा, आजपर्यंत माझ्या हातून पाप घडलं असेल, पण उद्याची जी पहाट येईल, उद्याच्या पहाटेपासून माझ्या हातून एकही पाप घडता कामा नये. माझी दुःख तुझ्या पायाशी घे, ती तुडवून टाक. माझ्या सगळ्या यातना, सगळी दुःख, सगळं कर्ज मिटव. माझ्या घरामध्ये सगळ्यांना सुख दे, शांती दे, समाधान दे. अध्यात्माचं द्वार, अध्यात्मात माझी प्रगती होऊ दे, कौटुंबिक माझी प्रगती होऊ दे, प्रपंचात माझी प्रगती होऊ दे, आर्थिक माझी उन्नती होऊ दे. पांडुरंगा, एवढं सगळं करत असताना माझ्या मुखामध्ये मी आजपर्यंत 10 मिनिटं 15 मिनिटं तुझ्या नावाचा जयघोष करत होतो. उद्याच्या सकाळपासून मी 24 तास रात्री झोपेत सुद्धा तुझं नाव घेणार आहे. तुझं नाव माझ्या मुखात सदैव राहील असा मला आशीर्वाद दे. पांडुरंगा, तू माझ्यातच वसलास, तू कोणत्याच मंदिरात नाहीस. मंदिरात तू आहेस, तो माझं मंदिर. मी एक आत्मा आहे आणि माझ्या मंदिराच्या आत्म्यामध्ये आज्ञा चक्राच्या ठिकाणी तू वसलेला आहेस. आजपासून मला तू भरभरून आशीर्वाद दे. जो नामदेवाला दिलास, जो संत ज्ञानेश्वराला दिलास, संत तुकारामाला दिलास, तसा आशीर्वाद मला भरभरून दे. माझे आजी आजोबा पंजोबा जे कोणी स्वर्गात गेले, परमेश्वराच्या दारी गेले, त्यांना मोक्ष दे, त्यांना शांती दे, त्यांना कुठेतरी स्वर्गात चांगलं स्थान दे. पांडुरंगा, पांडुरंगा, आज तुला मी तळमळून मागतोय, अंतःकरणापासून मागतोय, हृदयापासून मागतोय. अनेक नवस केले, अनेक जप केले, एकादशी केला, व्रत केले, अनेक ठिकाणी मंदिरात जाऊन जाऊन मी थकलो. पांडुरंगा, आज शेवटचा दिवस आहे, मी मनापासून मागतोय. माझ्या सगळ्या इच्छा, माझ्या सगळ्या आकांक्षा पांडुरंगा आज तू पूर्ण कर. आज मला ज्ञानप्राप्ती झाली की परमेश्वर पांडुरंग कुठल्या मंदिरात असत नाही. पांडुरंग प्रत्येकाच्या हृदयात वसलाय. मला जाणवतंय पांडुरंगा तू माझ्यात आहेस. मला आजपर्यंत कळलं नव्हतं. मी समजत होतो मंदिरामधल्या दगडामध्ये पांडुरंग आहे, मंदिरातल्या कुठल्याच दगडामध्ये पांडुरंग नाही. पांडुरंग माझ्या हृदयात आहे. या पांडुरंगा आज माझं ऐक तू. पांडुरंग ऐक माझं तू. आज तुला ऐकावं लागेल. पांडुरंगा, माझी दुःख तुला आज तुझ्या पायाशी तुडवावी लागतील. मला अध्यात्मात मोठं कर. अज्ञान होतं, एवढं वय झालं तरी फक्त 10 मिनिटं 15 मिनिटं तुझं नाव मी घेत होते. पांडुरंगा, मला माफ कर. देवी, मला माफ कर. आई भवानी, मला माफ कर. आजपासून मी ज्या ज्या ठिकाणी जाईन, उठेन, बसेन, झोपेन, प्रत्येक ठिकाणी माझ्या मुखात पांडुरंगा, आई भवानी तुझं नाव असेल. तुझं नाव हेच माझं जीवन असेल. माझ्या रक्ताच्या प्रत्येक कणामध्ये, माझ्या शरीरातल्या प्रत्येक अणूमध्ये, माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये पांडुरंगा आजपासून तू वास करायचास. नामदेवाच्या हातून तू नैवेद्य घेतलास. नामदेवाच्या हातून तू स्वतःच्या हाताने नामदेवाला भरवायला लावत होतास. पांडुरंगा, उद्यापासून माझ्या घरी मी सुद्धा तुला भरवीन. माझ्या सुद्धा घरी तुला यावं लागेल. माझ्या घरी मी जेव्हा जेव्हा तुझा धावा करीन, पांडुरंगा तुला यावं लागेल. पांडुरंगा, तुझा आशीर्वाद मला दे. पांडुरंगा, मला एवढा आशीर्वाद दे. माझी सगळी दुःख तुझ्या पायाची घे. पांडुरंगा, मला सद्बुद्धी दे. पांडुरंगा, मला जाग कर. पांडुरंगा, पांडुरंगा, मी कधीही आर्थिक उन्नती मला कर. तू आर्थिक उन्नतीपेक्षा, प्रापंचिक उन्नतीपेक्षा माझी आध्यात्मिक उन्नती कर. परमेश्वराच्या दारी येताना मला सुद्धा संत कर. परमेश्वराच्या दारी येताना संत तुकाराम मला करता येईल की नाही मला माहित नाही, पण
संत तुकाराम इतकाच या सुद्धा आत्म्याला तू महान कर. माझ्या हातून कधीच कुणाचं वाईट होणार नाही, माझ्या हातून कधीच कुणाचं पाप घडणार नाही, एवढी काळजी घे पांडुरंगा. पांडुरंगा मला मनापासून तू आशीर्वाद दे. पांडुरंगा मनापासून हात जोडून भ्रुकुटीच्या मध्य ठिकाणी तुम्ही मनापासून 1 मिनिटासाठी तुम्हाला जे हवंय ते मनापासून मागा आणि त्या तुमच्या इष्ट देवतेला पांडुरंगाला सांगा की पांडुरंगा उद्यापासून सकाळची उद्या जेव्हा पहाट उजडेल त्या पहाटेमध्ये उद्याची पहाट माझ्यासाठी वेगळी पहाट असेल. उत्तरायणाच्या नंतर ही आलेली पहाट प्रचंड आध्यात्मिक उन्नती देणारी असेल. माझ्या आयुष्याचा उद्देश माझी आई असेल, वडील असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, सासू असेल, प्रत्येकाला आनंद देणं, दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला सुख देणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश असेल. उद्याच्या सकाळच्या पहाटेत पांडुरंगा माझ्या दारी ये. आज रात्री झोपेत स्वप्नात सुद्धा माझ्या घरी ये. माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दे पांडुरंगा. माझं काही चुकत असेल तर मला नीट समजून सांग पांडुरंगा. तुझं लेकरू समजून काही पाप मागच्या जन्मात घडली असतील, या जन्मात घडली असतील, त्या पापांचं परिमार्शन कर. पण आजपासून या लेकराकडून कुठलंच पाप घडणार नाही. चुकून मी माझ्या आई वडिलांना वाईट बोललो असेल, चुकून मी माझ्या सुनेला काही बोलली असेल, चुकून मी माझ्या लेकाला काही बोललो असेल तर आज मी घरी जाऊन त्यांची माफी मागेन. पांडुरंगा आजपासून तुझी कृपा दृष्टी, तुझी छाया माझ्या सोबत राहू दे. भरभरून पांडुरंगाकडे मागा, भरभरून मागा. मनातल्या ज्या दुःख असतील, ज्या यातना असतील, आज्ञा चक्रावर केंद्रित करून बोलण्याचा प्रयत्न करा. आजपासून प्रचंड सुख, समाधान, शांती तुम्हाला मिळणार आहे. एक ब्रह्मांडातलं चैतन्य, एक ब्रह्मांडातली शक्ती, पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या अंगावर वर्षाव करते. सूर्याचा प्रकाश, आदित्याचा प्रकाश, नवग्रहांचा प्रकाश, नवग्रहांची ऊर्जा, नवग्रहांची चेतना तुमच्या अंगावर वर्षाव करते. तुमची दुःख, तुमचं दारिद्र्य, तुमच्या यातना सगळ्या मिटवून टाकते. आजपासून कुठलंच दुःख तुम्हाला राहणार नाही. हळूहळू आपल्या परमेश्वराशी बोलत बोलत बोलण्याचा प्रयत्न करा. मनापासून बोलण्याचा प्रयत्न करा. मनापासून बोलण्याचा प्रयत्न. प्रत्येकाचं आयुष्य फार छोट असतं. आजचा दिवस माझा शेवटचा दिवस आहे असं समजून मंदिरातल्या दगडाला देव मानण्यापेक्षा घरातल्या आई वडिलांना मी देव मानेन. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जपण्यापेक्षा माझ्या घरी जी लक्ष्मीच्या पावलानं चालत माझी बायको आली तीच मी लक्ष्मीच्या रूपात स्वीकार करेन. सकाळ संध्याकाळ उठल्या बसल्या ठिकाणी तिनं मला भरपूर भरभरून प्रेम दिलं. मी जाऊन तिला वेडं वाकडं बोललो जरी असलो तरी आज जाऊन मी तिची माफी मागेन. त्या साक्षात लक्ष्मीला मी सांगेन की माझी खरी लक्ष्मी तू. माझ्या आईला सांगेन माझी खरी देवी तू. माझ्या वडिलांना सांगेन माझे खरे दैवत तुम्ही. दगडातल्या मंदिराला पुजत आलो, दगडातल्या मंदिराला हार घालत आलो. आज मला कळलं त्या दगडातल्या मंदिरामध्ये देव नाही. अरे देव तर माझ्या घरात माझ्या आई वडिलांच्या रूपात आहे. देव तर माझ्या घरात माझ्या सासू सासऱ्यांच्या रूपात आहे. माझी सासू माझ्याशी बोलली, मला वाईट वाटलं, माझं अज्ञान होतं. ती सासू सुद्धा रखुमाईच्या रूपात असेल, माझा सासरा सुद्धा पांडुरंगाच्या रूपात असेल. आजपासून मला 2 आई आहेत, मला 2 वडील आहेत. माझी सासू सुद्धा माझी आई आहे, माझे सासरे सुद्धा माझे वडील आहेत. माझ्या हातून जर पाप घडलं तर मला नरकात जावं लागेल. पांडुरंगा मला स्वर्ग प्राप्ती दे. पांडुरंगा मला अध्यात्माची उन्नती दे. खूप मनापासून मागा, खूप मनापासून मागा.
उद्यापासून जीवनातली खरी वेगळी पहाट. चूक होत असेल तर जाऊन माफी मागण्यात मोठेपण आहे. घराच्या बाहेर गेल्यावर लोकांबरोबर मी जिंकेन, पण घरात आल्यावर मी आईच्या समोर हारीन, मी बायकोच्या समोर हारीन, त्यांच्या समोर मी मोठेपण नाही करणार. मुखात माझ्या पांडुरंगाची गाथा आहे, पण घरी गेल्यावर आई वडिलांचा छळ करतो. काय पांडुरंग पावणार नाही पावणार. पांडुरंगा भरभरून दे, पांडुरंगा भरभरून दे, माय भवानी भरभरून दे. आज तुझ्या समोर हा पदर पसरून मी जोगवा मागते. या पदरात सुख दे, या पदरात शांती दे, या पदरात अध्यात्माची शक्ती दे. साक्षात भगवान श्रीकृष्ण आज अवतरले. ब्रह्मांडामध्ये चैतन्य आहे, ब्रह्मांडामध्ये परमसुख आहे. हे सगळं परमसुख आज तुमच्यावर वर्षाव करते. अशी कल्पना करत 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 हळूहळू पूर्ववत जी संवेदना तुम्हाला जाणवत असेल त्याचा अनुभव घेत घेत हळूहळू पुन्हा एकदा आपली कुलदेवी कुलदैवत, आपले आई वडील, पांडुरंगाचं नाव घेत घेत हळूहळू संवेदनाचा अनुभव घेत घेत पूर्ववत येण्याचा प्रयत्न करा. मात्र मनाशी निश्चय असू द्या की उद्यापासून अखंड 24 तास मुखात फक्त पांडुरंगाचं नाव असेल. जो देव आवडत असेल त्याचं नाव असेल. साईबाबा आवडत असेल साईबाबाचं असेल, गणेशावर भक्ती असेल गणेशाचं असेल, देवीवर भक्ती असेल देवीचं असेल. 24 तास मुखामध्ये परमेश्वराचं नाव असा संकल्प करत करत डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. आणि डोळा बंद अवस्थेमध्ये इतक्या कडकडून टाळ्या वाजवा, कारण दोन्ही हातामध्ये तुमचे ऊर्जेची स्थानं आहे. जेवढ्या कडकडून आपण आरती करत असताना टाळ्या वाजवतो त्याच्यामध्ये ऊर्जा बलवान होत असते. कडकडून टाळ्या वाजवा आणि त्या टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा. कडकडून टाळ्या वाजवा, स्वतःसाठी वाजवा. आजपर्यंत इतरांसाठी टाळ्या वाजवल्या, आजच्या टाळ्या ह्या तुमच्या स्वतःसाठी आहेत की आजपासून माझ्या आत्मउद्धाराला सुरुवात झाली. जोरजोरात कडकडून वाजवा, टाळ्या थांबवू नका, कारण शरीराची सगळी चक्र तुमच्या हातामध्ये आहे. आजपर्यंत जन्मापासून आतापर्यंत टाळ्या ज्या वाजल्या त्या दुसऱ्यांसाठी वाजल्या. आजच्या टाळ्या ह्या स्वतःसाठी आहेत, स्वतःच्या आत्मउद्धारासाठी आहेत. हळूहळू हळूहळू हळू डोळे उघडण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर तुमच्या शेजारी जो कोणी आहे तो पांडुरंगाच्या रूपात आहे असं समजून त्याच्या पायाला हात लावून वारकरी संप्रदायाप्रमाणे नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. Gracias.
महाभारतातल्या भागवतातल्या अनेक कथा मला तुम्हाला सांगता आल्या असत्या, अनेक वेगवेगळे विनोद मला तुम्हाला सांगता आले असते, तुम्हाला खळखळून मला हसवता आलं असतं. पण किती दिवस शाळेत जाणाऱ्या मुलानं त्या नर्सरीत जायचं, किती दिवस पहिलीच्या वर्गातच बसायचं, पुढे जायचं का नाही जायचं. मी माझ्या घरी दररोज सकाळी 400-500 लोक येतात, मी त्यांना विचारतो किती वेळ नाव घेता देवाचं. साहेब दररोज घेते. किती वेळ? 5 मिनिटं. तर 5 मिनिटं घेत असाल तर पांडुरंगाला तुमच्याकडे का बघायचं. काशीला दर्शनाला गेल्याच्या नंतर आपलं अध्यात्मशास्त्री असं म्हणतं की मरण्यापूर्वी एकदा तरी काशी करावी, आणि एकदा जरी काशी झाली तर त्याला मोक्षत्वाची प्राप्ती होते. त्या काशीच्या मंदिरामध्ये त्या शिवलिंगाला फार कमी नशीबवान लोक असतात ज्यांना स्पर्श करायला मिळतो. यावेळेस मात्र मी गेलो होतो. माझ्या आईचे आणि वडिलांचे माझ्यावर असे संस्कार आहेत की मला नेहमी जगाच्या वेगळं सुचतं. कुणास ठाऊक काय त्या ठिकाणी काशी विश्वेश्वरानं कदाचित माझ्या हातून हजारो लाखो लोकांचं पुण्य घडलं की काय, म्हणून माझ्या हातून काशी विश्वेश्वरानं मी जवळजवळ त्या ठिकाणी जेवढ्या रुद्रा